नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण दामटीचे लाडू बनवणार आहोत. चला तर मग आता तुम्ही बघू शकता इथं रवा असं टेक्स्चर आलेलं, खूप छान असे लाडू झालेत. तुम्हाला मी लाडू फोडून दाखवते आहे. तुम्ही ते बघू शकता, खूप छान असं रवा टेक्स्चर आलेलं आहे. एकदम परफेक्ट असा पाक झालेला आहे. ओलसरपणा पण बघू शकता. असा ओलसरपणा लाडूंमध्ये असलाच पाहिजे, नाहीतर लाडू घशामध्ये दाटतो, अडकतो. आणि रवाळ केल्यामुळे खूप छान होतात लाडू, घशामध्ये अडकत नाहीत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दामटीचे लाडू बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा नाही चाळून घेतलं तरी चालेल. त्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ व कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे. ते प्रत्येक कणाकणाला लागेल याची काळजी घ्यायची, अशी मूठ झाली पाहिजे. त्यानंतर आपण गरजेनुसार पाणी घेऊन इथं पीठ मळून घेणार आहोत. छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. नंतर त्या पिठाचे छान छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, व्यवस्थित मळून घ्यायचे. हाताला हे पीठ चिवट असल्यामुळे हाताला चिटकतं. थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे. शेवटी तुम्ही बघू शकता एक छान घट्ट झालेलं आहे पीठ. या पिठाचे आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. सर्वप्रथम सगळे गोळे बनवून घ्यायचे, त्यानंतर आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहोत. इथे सर्व लाट्यांच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात. पुऱ्या आपल्याला एकदम पातळ लाटायच्यात. त्यामुळे काय होतं की पुरी आतून व्यवस्थित छान अशी क्रिस्पी होते, तळली जाते, कच्ची राहत नाही. आणि एक एक करून ह्या सर्व पुऱ्या आपण करून घेणार आहोत. अशाच पातळ पुऱ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला. तुम्ही बघू शकता इथं पुरीची जाडी या प्रमाणात आपल्याला अशा पुऱ्या लाटायच्यात आणि एक एक करून आपल्याला त्या तळून घ्यायच्यात. आता इथे माझ्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. आणि तुपाचं कडक मोहन घातल्याने काय होतं, पुरी छान फुलते. ते तर तुम्ही इथे बघू शकता पुरी छान फुललेली आहेत. सगळ्या पुऱ्या अशा छान फुलल्या होत्या आणि ह्या आपण आता कुस्करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या आपल्या किती छान अशा फुललेल्या आहेत. त्यामुळे छान पुरी आतून बाहेरून अशी क्रिस्प होते आणि आपले लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता आपण ह्या पुऱ्यांचा चुरमा करून घेणार आहे. सगळे आपल्याला परातीमध्ये चुरून घ्यायच्यात. चुरून घेतल्यानंतर आपण याचं मिक्सरला रवाळ असं वाटण मिश्रण करणार आहोत. जास्त बारीक करायचं नाही. बारीक केल्यामुळे काय होतं की ते लाडू असे चिवट होतात. त्याच्यामुळे रवाळ असं मिश्रण करायचं आहे. तर चला मग सगळ्या पुऱ्या मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आता ही पुरी बघा किती छान अशी क्रिस्प झालेली. सगळं चुरून झाल्यानंतर आता ह्या मिक्सरला मी दळून घेणार आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधीच इलायची वाटलेली आहे, त्याच्यातच आपण लाडूचं आता हे चुरमा वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी रवाळ असं मिश्रण केलेलं आहे मी. जास्त बारीक करायचं नाही, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. त्याने लाडू खूप छान दाणेदार होतात. सर्व मिश्रण याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लाडूंसाठी बनवलेल्या सगळ्या पुऱ्या आपल्या मिक्सरला बारीक करून झालेल्या आहेत. आता आपण इथं पाक बनवण्यासाठी घेणार आहोत. इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे, कारण आपलं अर्धा किलो बेसनपीठ आहे. साखर आणि बेसनपीठ आपल्याला समप्रमाणात घ्यायची. गोडी एकदम परफेक्ट. जर तुम्हाला कमी गोड हवी असेल तर थोडी तुम्ही 100 ग्रॅम कमी करू शकता, पण ही साखर अगदी परफेक्ट आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही वापरून बघा. तुम्हाला जर कमी गोड हवी असेल तर 100 ग्रॅम तुम्ही कमी करू शकता. आता इथे पाक देखील बघा, असा एकतारी पाक आपल्याला बनवायचा आहे. पाक झालेला आहे, अशी तार पकडली पाहिजे. आता हा पाक आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता. इथे मी फक्त मनुके वापरलेले आहे आणि इलायची जायफळची पूड वापरलेली आहे. खूप छान होतात लाडू. मिश्रण देखील तुम्ही बघू शकता कसं ब्राऊन रंगावर झालेलं आहे. खूप पिवळं असं ठेवायचं नाही, त्यामुळे पुऱ्या कच्च्या राहिल्यामुळे असं मिश्रण दिसतं. पण हे आपलं मिश्रण बघा तुम्ही, ब्राऊन असं आहे, त्यामुळे खूप छान लाडू झाले होते, टेस्टला देखील आणि दिसायला देखील. त्यामुळे माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा. चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.